नमस्कार मित्रांनो, तुमचं आपल्या जी के बाय सुधीर या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण येणाऱ्या टीईटीच्या परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे प्रश्न घेऊन आलेलो आहोत, जे की येणाऱ्या परीक्षेमध्ये वारंवार रिपीट विचारले जाऊ शकतात. त्यामुळं मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. आजचा पहिला प्रश्न आहे मित्रांनो, भारताचे संविधान कधी लागू झाले? तर मित्रांनो, जे काही भारताचं संविधान आहे मित्रांनो, ते 26 जानेवारी 1950 या दिवशी भारताचं संविधान हे लागू झालेलं आहे. म्हणून आपण भारतीय संविधान 26 जानेवारी 1950ला लागू झालं आणि हा दिवस आपण प्रजासत्ताक दिन म्हणून दरवर्षी साजरा केला जातो. आणि 26 नोव्हेंबर 1950ला त्याची अंमलबजावणी झाली होती मित्रांनो, आणि 1950ला ते लागू झालं. म्हणून आपलं ऑप्शन नंबर बी हे योग्य उत्तर होईल मित्रांनो. प्रश्न आपला मित्रांनो पुढचा दुसरा, महाराष्ट्राची राजधानी कोणती? तर मित्रांनो, आपली महाराष्ट्राची जी काही राजधानी आहे मित्रांनो, आपलं ऑप्शन नंबर सी योग्य उत्तर होईल. मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे मित्रांनो, आणि आर्थिक राजधानी तर सुद्धा मुंबई म्हणून ओळखलं जातं. म्हणून आपलं ऑप्शन नंबर सी हे योग्य उत्तर होईल मित्रांनो. प्रश्न आपला मित्रांनो तिसरा, हा प्रश्न मित्रांनो जवळजवळ 13 वेळेस कोणत्याही परीक्षेमध्ये रिपीट झालेला आहे मित्रांनो. प्रश्न आपला, भारतातील सर्वात लांब नदी कोणती? तर मित्रांनो, भारतातील सर्वात लांब नदी ही मित्रांनो गंगा आहे मित्रांनो. म्हणून आपलं ऑप्शन नंबर सी हे योग्य उत्तर होईल. आणि जर तुम्हाला असा प्रश्न जर विचारला तर जगातील सर्वात लांब नदी कोणती, तर जगातील सर्वात लांब नदी नाईल नदी आहे मित्रांनो. ही नाईल नदी मित्रांनो ॲमेझॉन खोऱ्यामध्ये आहे सध्या. म्हणून आपला ऑप्शन नंबर सी हे योग्य उत्तर होईल. प्रश्न आपला मित्रांनो चौथा, भारतरत्न हा पुरस्कार कोणत्या क्षेत्रासाठी दिला जातो? तर मित्रांनो, जो काही आपला सर्वोच्च पुरस्कार, राष्ट्रीय पुरस्कार पण मानला जातो मित्रांनो, तो आपला ऑप्शन नंबर सी योग्य उत्तर होईल. कोणत्याही उत्कृष्ट सेवेबद्दल, हा राष्ट्रीय सेवेबद्दल भारतरत्न हा पुरस्कार दिला जातो मित्रांनो. म्हणून आपलं ऑप्शन नंबर सी हे योग्य उत्तर होईल. प्रश्न आपला मित्रांनो पुढचा पाचवा, हा प्रश्न मित्रांनो जवळजवळ आत्तापर्यंत 20 वेळा हा कोणत्याही परीक्षेमध्ये रिपीट झालेला आहे. महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते? तर मित्रांनो, जे काही महाराष्ट्रातलं उंच शिखर आहे मित्रांनो कळसुबाई. तर कळसुबाई शिखर हे महाराष्ट्राचे सर्वात उंच शिखर आहे मित्रांनो. 1646 त्याची उंची आहे मित्रांनो, मीटरमध्ये आहे. म्हणून आपला ऑप्शन नंबर बी हे योग्य उत्तर होईल. प्रश्न आपला मित्रांनो सहावा, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कधी झाली? तर मित्रांनो, जे काही भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना ती आपली
1885 साली राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली मित्रांनो. म्हणून आपलं ऑप्शन नंबर ए योग्य उत्तर होईल. अत्यंत महत्त्वाचा प्रश्न हा बी मित्रांनो आतापर्यंत 50 वेळेस हा रिपीट झालेला क्वेश्चन आहे मित्रांनो. जय जवान जय किसान हा नारा कोणी दिला मित्रांनो? तर मित्रांनो हा जो काही नारा आहे मित्रांनो, लाल बहादूर शास्त्री यांनी जय जवान जय किसान हा नारा दिलता मित्रांनो. म्हणून आपलं ऑप्शन नंबर सी योग्य उत्तर होईल मित्रांनो. प्रश्न आपला पुढचा मित्रांनो, सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह कोणता मित्रांनो? तर मित्रांनो जे काही सूर्याच्या जवळ ग्रह आहेत मित्रांनो, ते सर्वात जवळचा ग्रह म्हटलं तर बुध आहे मित्रांनो. म्हणून आपला ऑप्शन नंबर डी हे योग्य उत्तर होईल मित्रांनो. प्रश्न आपला मित्रांनो 9वा, भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता? तर मित्रांनो जो काही भारताचा राष्ट्रीय पक्षी आहे तो आपला मोर आहे मित्रांनो. म्हणून आपला ऑप्शन नंबर बी हे योग्य उत्तर होईल. प्रश्न आपला 10वा मित्रांनो, संयुक्त राष्ट्रसंघाची स्थापना कधी झाली? तर मित्रांनो जे काही संयुक्त राष्ट्राची संघाची स्थापना तर मित्रांनो 1945 या साली संयुक्त राष्ट्रसंघाची स्थापना झाली मित्रांनो. प्रश्न आपला मित्रांनो 11वा, महाराष्ट्र दिन कधी साजरा केला जातो? तर आपण महाराष्ट्र दिन मित्रांनो 1 मे या दिवशी महाराष्ट्र दिन आपण दरवर्षी साजरा केला जातो. तर मित्रांनो 1 मे 1960ला आपला महाराष्ट्र हा स्वतंत्र झालता मित्रांनो. आणि त्यावेळेस मित्रांनो महाराष्ट्रामध्ये 26 जिल्हे अस्तित्वात होते मित्रांनो. आणि 1961 साली हा गोवा हा सुद्धा इंग्रजांच्या ताब्यातून मुक्त झाला मित्रांनो. म्हणून आपला महाराष्ट्र दिन आपण दरवर्षी 1 मे या दिवशी साजरा केला जातो मित्रांनो. म्हणून आपला ऑप्शन नंबर सी हे योग्य उत्तर होईल मित्रांनो. प्रश्न आपला 12वा मित्रांनो, भारतातील पहिले उपग्रह कोणते? तर मित्रांनो भारतात आपला जो काय पहिला उपग्रह आहे मित्रांनो, आपला ऑप्शन नंबर सी योग्य उत्तर होईल. आर्यभट्ट हा भारतातील पहिला उपग्रह आहे मित्रांनो. प्रश्न आपला 13वा मित्रांनो, रक्तातील हिमोग्लोबिनमध्ये कोणते मूलद्रव्य असते? तर मित्रांनो जे काय रक्तामध्ये हिमोग्लोबिनमध्ये लोह हे मूलद्रव्य असते मित्रांनो. म्हणून आपलं ऑप्शन नंबर बी हे योग्य उत्तर होईल. प्रश्न आपला मित्रांनो 14वा, लोकमान्य ही पदवी कोणाला मिळाली? तर मित्रांनो जे काही लोकमान्य ही पदवी आहे मित्रांनो, आपले ऑप्शन नंबर बी योग्य उत्तर होईल. बाळ गंगाधर टिळक यांना लोकमान्य ही पदवी मिळाली होती मित्रांनो. प्रश्न आपला मित्रांनो 15वा, भारताचे राष्ट्रीय फूल कोणते आहे मित्रांनो? तर मित्रांनो भारताचं जे काही राष्ट्रीय फूल आहे मित्रांनो कमळ आहे. म्हणून आपला ऑप्शन नंबर बी हे योग्य उत्तर होईल. प्रश्न आपला 16वा मित्रांनो, पृथ्वीचा एकमेव
नैसर्गिक उपग्रह कोणता? तर मित्रांनो जे काही पृथ्वीचा एकमेव नैसर्गिक उपग्रह मित्रांनो, पृथ्वीचा उपग्रह मित्रांनो चंद्र आहे. म्हणून आपला ऑप्शन नंबर सी हे योग्य उत्तर होईल. प्रश्न आपला मित्रांनो 17वा मित्रांनो. हा क्वेश्चन मित्रांनो जवळजवळ आतापर्यंत 30 वेळेस रिटर्न झालेला आहे मित्रांनो. परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला आहे. गीतांजली या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर मित्रांनो गीतांजली या पुस्तकाचे लेखक मित्रांनो रवींद्रनाथ टागोर हे गीतांजली या पुस्तकाचे लेखक आहेत. प्रश्न आपला मित्रांनो 18वा. भारतातील सर्वात मोठे राज्य क्षेत्रफळाने कोणते आहे? तर क्षेत्रफळाने विचारलेला आहे मित्रांनो. हा पण क्वेश्चन मित्रांनो बऱ्याच वेळेस रिपीट झालेला आहे मित्रांनो. आपलं क्षेत्रफळाने जर विचारलं तर मित्रांनो सर्वात मोठे राज्य भारतातील तर राजस्थान आहे. म्हणून आपला ऑप्शन नंबर सी हे योग्य उत्तर होईल. आणि लोकसंख्येने विचारलं तर मित्रांनो उत्तर प्रदेश आहे. प्रश्न आपला मित्रांनो 19वा. पाण्याचे रासायनिक सूत्र काय आहे? तर मित्रांनो जे काही पाण्याचं रासायनिक सूत्र आहे ते मित्रांनो H2O आहे मित्रांनो. कारण की हायड्रोजनचे 2 अणू आणि ऑक्सिजनचा बरोबर पाणी तयार होते मित्रांनो. म्हणून आपला ऑप्शन नंबर बी हे योग्य उत्तर होईल. प्रश्न आपला मित्रांनो 20वा. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार कोणाला मानले जाते? तर मित्रांनो भारताचे जे काही राज्यघटनेचे शिल्पकार आहेत मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार मानले जातात मित्रांनो. म्हणून आपला ऑप्शन नंबर सी हे योग्य उत्तर होईल. मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला आपल्या चॅनलवर नवीन येणाऱ्या भरती संदर्भात तुम्हाला व्हिडिओ तर नक्कीच पाहायला मिळतील. तसेच आपल्या चॅनलवर तुम्हाला करंट अफेअरचे सुद्धा क्वेश्चन मिळतील मित्रांनो. चला तर असेच व्हिडिओ नक्कीच घेऊन येण्याचा प्रयत्न करूया मित्रांनो.